नमस्कार. मी राजा कालस्य कारणम या बाग केसकर यांनी लिहिलेल्या कादंबरीविषयी थोडं बोलणार आहे. बाग केसकर हे नाव कथालेखक आणि कादंबरी लेखक म्हणून परिचयाचं आहे. त्यांचे 4 कथासंग्रह आणि 3 कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यात एका कादंबरीवर सुरवंता हा चित्रपट निघाल्यामुळं त्या केसकरांचं नाव अनेकांना माहिती आहे आणि सत्यकथेपासून अनेक चांगल्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. राजा कालस्य कारणम या कादंबरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मराठीमध्ये ज्याबद्दल फारसं लिहिलं जात नाही त्याबद्दल ही कादंबरी आहे. कादंबरीचा विषय राजकीय आणि आर्थिक धोरणाचा परिणाम असा एका वाक्यात मांडता येईल. कादंबरीचा कालखंड सर्वसाधारणपणे 1958 पासनं पुढचा आहे. कादंबरीचा विषय एका खाजगी कारखान्याच्या ताब्यातल्या जमिनी, ज्याला आपण सिलिंग ॲक्ट म्हणतो, त्या ॲक्टच्या अंमलबजावणीनंतर म्हणजे जमीन धारणा कायदा महाराष्ट्रात जो आला 61 साली तो संमत झाला आणि 62 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याखाली तेव्हा राज्यातल्या 14 साखर कारखान्याच्या खाजगी साखर कारखान्याच्या ताब्यातल्या 85,000 एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आणि त्यातून पुढे शेतकी महामंडळ स्थापन झालं. पण ही सगळी जी घडामोड आहे ती एका कारखान्याच्या निमित्तानं केसकरांनी मांडलेली आहे. केसकर हे वालचंद नगरच्या परिसरात कार्यरत होते. तिथल्या संस्थात्मक जीवनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते. कुरबावी नावाचं त्यांचं गाव, आणि ते गाव पुणे, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यांच्या सरहद्दीवर येणार. हा भूगोल यासाठी सांगितला मी की कादंबरीत थेट उल्लेख नसला तरी हे कुठल्या कारखान्याशी निगडीत आहे आणि कादंबरीतली राजकीय पात्र कोणती आहेत ही आपल्याला लक्षात येईल. कादंबरीची सुरुवात होते ते बन्सीनगर हा जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या साईटवर म्हणूया आपण, त्या कारखान्याच्या परिसरात तेव्हाचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे महसूल मंत्री यांचा सत्कार आयोजित केला जातो आणि त्या सत्काराला सत्कार समारंभाच्या वर्णनानं त्या कादंबरीची सुरुवात होते. आणि कादंबरीत काय घडणार आहे हे त्या सत्कार समारंभाच्या निमित्तानंच लक्षात येतं. म्हणजे होतं असं की मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री हे नीरा नदीवरील एका पुलाच्या उद्घाटनाला आलेले असतात. नीरा नदीवर एक पूल कारखान्यानेही बांधलेला असतो, पण तो कारखाना वगळता इतरांना वापरात आणण्याची किंवा इतरांना उपयोगात आणण्याची परवानगी नसते. सरकारने बांधलेला पूल हा अर्थातच सर्वांसाठी खुला असतो आणि त्याचा फार सूचक उल्लेख सत्काराच्या सभेतच मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्री नव्या धोरणाची एक चाहूल आपल्या भाषणातनं देतात. ते हे धोरण कोणतं? तर या धोरणाची पार्श्वभूमी काँग्रेस पक्षानं 1955 साली मद्रास म्हणजे चेन्नईच्या जवळ आवडी इथल्या अधिवेशनात जो समाजवादी समाज रचनेचा आणि त्या अनुषंगानं धोरण सरकारचं राहील, पक्षाचं राहील असं मानणारा जो ठराव मंजूर केला होता त्या ठरावाच्या अंमलबजावणीचा होता. या ठरावानुसार मग पुढे कमाल जमीन धारणा कायदा आला आणि या कायद्यानुसार मग जमिनी काढून घेतल्या गेल्या. पण दरम्यान हा सगळा विषय हाताळताना केसकरांनी खाजगी कारखाना, त्याची कार्यपद्धती आणि नंतर शेती महामंडळ आलं त्याची कार्यपद्धती, दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, त्याच्या निमित्तानं ग्रामीण भागात निवडणुकीचं राजकारण सुरू झालं, त्याचे परिणाम, या सगळ्या गोष्टी सर्वसाधारणपणे 200 पानात मांडलेल्या आहेत. निवेदनात्मक शैलीत ही कादंबरी लिहिलेली आहे.
आणि त्याच्याविषयी मी शेवटी म्हणेल, पण शेवटी एक मुद्दा मांडेल. पण या निवेदनात्मक शैलीत कादंबरी लिहिलेली असल्यामुळं तेव्हाच्या घटना घडामोडी आणि कारखाना परिसरात नेमकं काय चाललेलं होतं हे त्यांनी फार चांगलं मांडलेलं आहे. आता बन्सीनगर या साखर कारखान्याचे, खाजगी साखर कारखान्याचे जे मालक असतात त्यांचं एक धोरण असं असतं की जे कारखान्याला पाहिजे ते शक्यतो कारखान्याच्या मालकीचंच असलं पाहिजे. म्हणजे त्यांची भूमिका अशी होती की आपल्याला कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारा उद्योग काढायचा असेल तर मुळात ते उत्पादन पिकवणारी जमीन आपली असली पाहिजे, तरच उत्पादन प्रक्रिया कारखाना काढणं यशस्वी ठरू शकतं किंवा चालू शकतं, अशी त्यांची धारणा होती. आणि हा कारखाना अर्थातच कौटुंबिक मालकीचा होता आणि तो कौटुंबिक मालकीचा असल्यामुळं व्यवस्थापन त्याच्यामध्ये ज्याला काय म्हणू एक सूत्रीपणा असा होता. आणि मग त्याच्या अंमलबजावणीचे अनेक उदाहरणं त्यांनी दिली आहेत. म्हणजे कंपनीनं विकत घेतलेल्या शेतामध्ये जनावरांना जायला प्रतिबंध होता. कंपनीनं जिथं गाव वसवलं होतं, कारखाना वसवला होता, तिथं काम करणारे सुरक्षा कर्मचारी हे पोलिसांनाही जुमानत नसत. आणि त्यांच्याकडे एकदा प्रकरण गेल्यानंतर कोणाचाही हस्तक्षेप तिथं होत नसे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आणि महसूल मंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्तानं गावात राज्यातले पोलीस पहिल्यांदा आले आणि असा या कादंबरीत उल्लेख आहे. बरं, कंपनीचा दरारा कसा होता, मुद्दाम त्याचा उल्लेख केला पाहिजे की आचार्य अत्रे सारख्या माणसाला कंपनीच्या गावाच्या आवारात किंवा बन्सीनगरमध्ये सभा घेता आली नाही. आणि त्याच्यावरून अत्र्यांनी टीका केल्यानंतरही कंपनीचे मालक किंवा बन्सीनगरचे शेठजी त्या टीकेला बदले नाहीत. शेठजींची वैचारिक भूमिका कोणती, या दृष्टीनं जर आपण कादंबरी पाहिली तर काही उत्तरं मिळतात. त्यांना सावरकर हे सामाजिक सुधारणेपुरते मान्य होते आणि गांधीजी त्यांची तत्व मान्य जरी नसली तरी गांधीजी सामान्य माणूस गांधीजींनी समजावून घेतला होता हे ते त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलताना वेळोवेळी सांगत. आणि अजून एक त्यांनी लक्षात घेतलेलं तत्व असं होतं की मानवी स्वभावाच्या मर्यादा कोणत्याही राजकीय व्यवस्थेनं लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचं एक वाक्य असं आहे सहकाऱ्यांशी बोलताना, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे कोणत्या माणसाला कधी भुरळ घालेल आणि माणसाच्या मूळ प्रवृत्ती या 3 बाबींना कधी बळी पडतील हे सांगता येत नाही. हा खाजगी कारखाना चालवताना त्यांनी फार काही गोष्टी बारकाईनं केल्याचं दाखवलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ कारखान्यासाठी मनुष्यबळ ते कुठलं वापरायचं, एक तर मानदेशातलं आणि त्यात दुसरा शब्दप्रयोग आहे जो मराठवाड्याला उद्देशून आहे, तो मोगलाई राजवटीतलं. कारण का, तर उघडच आहे या भागामध्ये असणारी गरिबी आणि लोकांना असणारी कामाची गरज. आणि मग ही सगळी फौज काय म्हणता येईल कामगारांची ती आज्ञाधारकपणे काम करत असे. दुसरं म्हणजे कारखान्याच्या परिसरात कारखाना उभारताना आणि नगर उभारताना पहिल्यांदाच मोठी मोठी यंत्र आली आणि ती यंत्र माणसांचं काम करू लागली. त्यामुळं अवतीभोवतीची माणसं चकित झाली आणि त्यातल्या एक दोघांना आता माणसाचं काम उरणार आहे की नाही असा तेव्हा प्रश्न पडला. अजून एक त्यातला मुद्दा असा की अतिशय शिस्तीत वसवलेली ती नगरं होती, तरीही तिथं जातव्यवस्था अप्रत्यक्षपणे कायम ठेवलेली होती. म्हणजे वस्ती नंबर 72 असा काहीतरी उल्लेख आहे आणि ती वस्ती दलितांची असायची. मग तो 72 मधला आहे असं बोललं जायचं. साखर कारखान्यात खाजगी क्षेत्रातला हा कारखाना वेगानं आकाराला आला. त्याच्यासाठी जमीन संपादन केली, जंगली झाडं झुडपं नष्ट केली गेली आणि जे जमीन विकायला तयार नव्हते त्यांच्या जमिनी खंडानं घेण्यात आल्या. म्हणजे ज्याला रेंट म्हणतात त्यांनी घेण्यात आल्या. कारखान्याला त्यांनी जमीन द्यायची, कारखाना त्याच्यावर उत्पादन देणार आणि काही ठराविक रक्कम शेतमालकांना मिळणार. यालाही काही शेतकरी अनुकूल नव्हते मानसिकदृष्ट्या, पण एकूण प्रभाव असा होता की आपल्या उत्पन्नात भर पडते. आणि हा सगळा परिसर कुठला आहे तर नीरेचं पाणी
नीरा कॅनॉलचं पाणी आल्यामुळं शेतीमध्ये जे काही प्रयोग करणं शक्य होतं, पीक रचना बदलणं शक्य होतं, ते सगळे प्रयोग या शेतीत केले गेले. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढली ती उजनी धरण झाल्यानंतर, पण तो कालखंड नंतरचा आहे. आणि त्यात कादंबरीमध्ये त्याचा सूचक उल्लेख सुद्धा आहे की उजनी धरण झाल्यानंतर कारखान्याला ऊस कमी पडू शकेल असं मालकाला वाटतं. 61 साली हा ठराव झाला, 62 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि हा खाजगी कारखान्याच्या शेतजमिनी सरकारच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झालं. या कादंबरीत प्रसंग वर्णन केलेला आहे तो असा की या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं कारखान्याचे मालक मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला जातात. लवकर वेळ मिळत नाही. व्यवस्थापक मोठ्या हिकमतीनं वेळ मिळवून देतात आणि मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगतात की पक्षानं ठराव केलाय, सरकार त्याची कायद्याची अंमलबजावणी करणार आहे, शेठजी तुम्ही काळाची पावलं ओळखा आणि त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात काही फक्त तुमच्याच कारखान्याच्या जमिनी काढून घेतल्या जाणार आहेत अशातला भाग नाही. मग त्याच्यानंतर या कारखान्यात हळूहळू बदल व्हायला लागतात. शेठजींचा मुलगाही कारखान्यात येतो आणि गावातही काही बदल व्हायला लागतात. माणसांच्या स्वभावाचं चित्रण या बदलाच्या निमित्तानं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा शेठजी सूत्रधार होते कारखान्याची सुरुवातीला, तेव्हा त्यांच्या अवतीभोवतीची माणसं आणि त्यांच्याशी शेठजींचा संवाद आणि एकूणच कारखान्या परिसरातल्या लोकांशी त्यांचा संवाद हा कुठेतरी आपुलकीचं नातं सांगणारा, नातं प्रस्थापित करणारा आणि एक सौहार्द जपणारा होता. कारखान्याच्या परिसरात जे नगर होतं तिथं एकच मंदिर ज्याला म्हणता येईल असं होतं आणि तिथं सगळेजण जमत असत. सूत्र राजकुमाराकडे गेली, राजकुमारच हा शब्द आहे वापरलेला नवीन पिढीसाठी. तर त्यांच्या काळामध्ये कुणीतरी स्वतंत्र मंदिराची मागणी केली आणि त्यातून मग प्रत्येकाला आपल्या धर्माचं किंवा आपल्या जातीचं काही असावं असं वाटायला लागलं. स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण सुरू झालं. पहिल्या पिढीत जे नेते होते ग्रामीण पातळीवर, ते आपुलकी जपणारे, राजकारणापेक्षा गावाच्या भावनेला महत्त्व देणारे, सद्भावनेला महत्त्व देणारे असे होते. नंतर राजकारणात अपरिहार्यपणे येणाऱ्या गोष्टी, जात, समाज, पक्ष हे विचार आले आणि असं दाखवलं गेलंय की गावामध्ये एक दुभंग किंवा गावामध्ये फळ्या पडल्या किंवा गावामध्ये एक विभाजन झाल्यासारखं झालं आणि त्यातून मग संघर्ष निर्माण झाले. कादंबरीत आंतरजातीय विवाहाचा प्रसंग आहे आणि त्यातून खचलेल्या एका मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असंही आपल्याला वाचायला मिळतं. कुस्ती शिकवण्यासाठी आलेल्या, बाहेरगावाहून आलेल्या एका काय म्हणू आपण उस्तादानं वेगळी भूमिका घेतली, त्याचेही पडसाद आपल्याला ऐकायला मिळतात. हे 200 पानाची ही कादंबरी वाचल्यानंतर राजा कालस्य कारणम हे शीर्षक लक्षात घेतल्यानंतर वाचक म्हणून आपल्याला काही प्रश्न पडतात. खरोखर राजा कालस्य कारणम हा तत्वतः विचार मान्य करता येतो का? यात आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना कारखाना मालकांनी दिलेली उदाहरणं आहेत की दुर्योधनामुळं काय झालं, हिटलरमुळं काय झालं, टुरमननी बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला त्यामुळं काय झालं, किंवा रशियात काय झालं. आणि ते असंही म्हणतात की आपण आज रशिया म्हणून मॉडेल स्वीकारलेलं आहे, पण असं दुसरीकडची गोष्ट जशाला तशी आपल्याला आयात करता येत नाही. मला स्वतःला असं वाटतं की पक्षानं एक राजकीय तत्व म्हणून घेतलेला समाजवादी समाज रचनेचा निर्णय होता आणि या निर्णयाशी राजा कालस्य कारणम ही उक्ती कुठं जुळत नाही. ती पक्षानं तत्व म्हणून स्वीकारलेली गोष्ट होती. त्याची अंमलबजावणी करणारे तत्कालीन पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका नव्हती. पण त्या निर्णयाचे निश्चितच पडसाद झाले, उमटले. आणि ते पडसाद कसे होते तर जेव्हा शेती महामंडळ स्थापन झालं तेव्हा त्या महामंडळाचा कारभार दाखवलेला आहे. त्या महामंडळात सत्ताधारी पक्षाची लागेबांधे असलेली मंडळी आली आणि त्यांची मर्जी व्यवस्थापनाला सांभाळावी लागली.
म्हणजे कादंबरीत एक प्रसंग असा आहे की त्या महामंडळात सत्तास्थानी असलेल्या एक बाई दौऱ्यावर येतात आणि आपल्याला आता भोजनासाठी मरळ मासा हवाय हे सांगतात. या क्षणाला मरळ आणायचा कुठून हा प्रश्न पडतो, तर त्या उत्तर देतात, अमुक नदीच्या डोहात मरळ मासा मिळत नाही का तुम्हाला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना महत्व येत जातं आणि मग महामंडळाच्या कारभाराचे काय म्हणतो वाभाडे निघतात म्हणूया, किंवा तो कारभार ढासळतो. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहतात. कादंबरीत असंही दाखवलं गेलेलं आहे की खाजगी कारखाना जेव्हा अगदी जोमात चालत होता तेव्हाही शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते. म्हणजे उदाहरणार्थ उत्पादन एका मर्यादेनंतर वाढत गेलं, त्यानंतर वाढलं नाही. जनावरं जवळच्या शेतात चारण्यासाठी नेता येत नाहीत किंवा आपल्या तक्रारी ऐकल्या जात नाहीत. जनावरं जर चुकून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घुसली तर कारखान्याच्या कोंडवाड्यात ती नेली जातात आणि मग तिथं असणारे कारखान्याचे अधिकारी कर्मचारी थोडीशी मनमानी करतात किंवा ऐकतातच असं नाही. हेही चित्र एकीकडे, आणि ज्याला आपण खाजगी कारखानदारी संपल्यानंतर महामंडळाकडे शेती गेल्यानंतरचंही चित्र एकीकडे. दोन्हीकडे शेतकऱ्यांची परवड झाली असंच कादंबरीकारानं दाखवून दिलंय. महाराष्ट्रात एकेकाळी खाजगी कारखाने होते, त्यांचं नंतर सहकारी चळवळ झाली आणि आज पुन्हा सहकारी कारखाने खाजगी कारखान्यांकडे जात आहेत. हा वर्तमान काळ लक्षात घेतला तर आपल्याच राज्यात एकेकाळी साधारण 1955-58 ते 60-62 एका कारखान्याच्या निमित्तानं जे काही घडलं, ज्याला परिवर्तन म्हणायचं का हा मला प्रश्न पडतो, पण जे काही बदल घडले, मग ते बदल वैयक्तिक असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, आणि या बदलाचे पडसाद हे सगळे या कादंबरीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि अर्थातच ज्यांना राजकारणाची माहिती आहे ते या कादंबरीतल्या राजकीय पात्रांचं आणि तेव्हाच्या राजकीय पुढाऱ्यांचं सहजपणे नातं प्रस्थापित करू शकतात. हे या कादंबरीचं यश आहे. माझा शेवटचा मुद्दा या कादंबरीचा दृष्टीनं हा आहे की मराठीत अशा स्वरूपाचं लिखाण होत नाही हे जसं खरं, तसं ही कादंबरी निवेदनात्मक शैलीत लिहिलेली असल्यामुळं कधी कधी असं वाटायला लागतं की ज्या घटनांचे आपण साक्षीदार राहिलेलो आहोत त्या सर्वच घटना या कादंबरीत आणल्या पाहिजेत असं लेखकाला वाटतं की काय. त्याच्यामुळं पात्र उभी करणं याच्यापेक्षा प्रसंग सांगणं, पात्रांमधले संघर्ष मांडण्यापेक्षा वर्णन करणं याला थोडंसं जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. पण एकूण ही कादंबरी आपल्या राज्यातला एक कालखंड समजावून घेण्याच्या दृष्टीनं मला मोलाची वाटते. धन्यवाद.